जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार सुद्धा कव्हर केले आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भविष्यातील एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? नीती आयोगाच्या पहिल्या आर्थिक आरोग्य निर्देशांकात कोणत्या राज्यानं अव्वल स्थान पटकावले? मित्रांनो, नीती आयोगाने पहिल्यांदाच आर्थिक आरोग्य निर्देशांक प्रकाशित केला असून यामध्ये ओडिशा या राज्यानं पहिलं स्थान पटकावलं आहे. कोणत्या राज्यानं? तर ओडिशा या राज्यानं यात पहिलं स्थान पटकावलं आहे. बरं, या निर्देशांकात नेमकं काय केलं जातं? तर राज्य आपल्याजवळ असलेले पैसे कशा पद्धतीने खर्च करून आपल्या प्रदेशाचा विकास करत आहेत हे या अहवालामधून स्पष्ट होतं. या अहवालाची निर्मिती एकूण 5 स्तंभावरून झाली असून ते 5 स्तंभ कोणते? तर खर्चाची गुणवत्ता, महसूल वाढवणे, आर्थिक सावधगिरी, कर्ज निर्देशांक आणि कर्ज शाश्वतता या 5 स्तंभाद्वारे या निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली. आणि या निर्देशांकाचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं असं जर विचारलं तर 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांच्या हस्ते हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आला. आता इथे ओडिशा राज्यानं अव्वल स्थान पटकावलं आहे, पण ओडिशाला इथे किती गुण मिळालेत? तर ओडिशाला या FHI निर्देशांकामध्ये 67.8 गुण मिळाले आहेत. या 67.8 गुणासह ओडिशा या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आहे. आणि या रँकिंगचे इतर जे 5 स्तंभ आहेत त्यापैकी खर्चाची गुणवत्ता यामध्ये ओडिशाला 52 गुण देण्यात आले आहेत. महसूल जमवणे यामध्ये 69.9 गुण, आर्थिक सावधगिरी 54 गुण, कर्ज निर्देशांक 99 गुण, तर कर्ज शाश्वतता यात ओडिशाला 64 गुण मिळाले आहेत. या निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे? तर यात दुसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड हे राज्य आहे. छत्तीसगडला ओव्हरऑल 55.2 गुण मिळाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गोवा आहे, चौथ्यावर झारखंड, 5व्यावर गुजरात, तर आपलं महाराष्ट्र हे या यादीमध्ये 6व्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला यात एकूण किती गुण देण्यात आलेत? तर 50.3 गुण देण्यात आले असून खर्चाची गुणवत्ता यात महाराष्ट्राला 37.1, महसूल जमवणे यामध्ये 59.1, आर्थिक सावधगिरी 41.8, कर्ज निर्देशांक 76.4, तर कर्ज शाश्वतता यामध्ये आपल्या महाराष्ट्राला 36.8 गुण मिळाले आहेत. या निर्देशांकामध्ये राज्यांना 4 गटात विभागण्यात आला असून यामध्ये पहिला गट अचिव्हर स्टेट्सचा आहे, दुसरा फ्रंट रनर, तिसरा परफॉर्मर आणि चौथा गट हा महत्वाकांक्षी राज्यांचा आहे. यामध्ये आपलं महाराष्ट्र कोणत्या गटात आहे? तर आपल्या महाराष्ट्राला यातील दुसऱ्या गटात म्हणजेच फ्रंट रनरमध्ये ठेवण्यात आला आहे. हा एक पॉईंट लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2025 साठीचे पद्मविभूषण पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाले आहेत? तर यंदा हे पद्मविभूषण पुरस्कार एकूण 7 व्यक्तींना जाहीर झाले आहेत. या 7 व्यक्तींची नावे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये पहिलं नाव येतं दुऊर नागेश्वर रेड्डी. यांना मेडिसिन या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला असून ते तेलंगणा या राज्याचे आहेत. दुसरे आहेत न्यायाधीश जगदीश सिंह खेर. यांना सार्वजनिक व्यवहार या फील्डमध्ये हा पुरस्कार जाहीर झाला असून ते चंदीगडचे आहेत. तिसरं नाव आहे कुमुदिनी रजनीकांत लखिया. या कला क्षेत्राशी संबंधित असून त्या गुजरात राज्याच्या आहेत. याबरोबरच कर्नाटकचे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला असून ते सुद्धा कला क्षेत्राशी संबंधित आहेत. MT वासुदेवन नायर यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला असून ते केरळ राज्याचे रहिवासी होते आणि त्यांना हा पुरस्कार साहित्य आणि शिक्षण या फील्डसाठी देण्यात आला आहे. तसेच जपानचे ओसामू सुझुकी यांना सुद्धा हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे आणि ओसामू सुझुकी यांचं मागच्याच महिन्यात निधन झालं होतं. त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. यासच शारदा सिन्हा यांना सुद्धा हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला असून त्या बिहार राज्याच्या आहेत आणि त्यांना कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. मित्रांनो, हे सर्व 7ही नाव महत्त्वाचे आहेत. त्यापैकी ओसामू सुझुकी हे नाव अत्यंत महत्त्वाचं ठरतं कारण त्यांचं निधन हे मागच्याच महिन्यात म्हणजेच 25 डिसेंबर रोजी झालं आहे. त्यासाठी त्यांच्याविषयीचे हे 2-3 पॉईंट नोट करून घ्या. ओसामू सुझुकी हे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष होते व त्यांचं वयाच्या 94व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांचा जन्म 30 जानेवारी 1930 रोजी झाला होता, तर निधन 25 डिसेंबर 2024 रोजी झालं आहे. ते सुझुकीचे अध्यक्ष कधी बनले? तर 1978 साली ते सुझुकीचे अध्यक्ष बनले आणि या पदावरून वयाच्या 91व्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये ते निवृत्त झाले. त्यांना याआधी भारत सरकारने 2007 साली पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलं होतं व आता 2025 साली त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
आणि एक मुद्दा इथे लक्षात ठेवा, यंदा कोणत्याही महाराष्ट्रीयन व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला नाही. आता इथे पद्मभूषणवर आधारित प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणाला 2025चा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला? आता इथे खाली 3 नावे दिली असून यापैकी मनोहर जोशी, पंकज उधास आणि शेखर कपूर या तीनही व्यक्तींना यंदाचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. बरं, ऑप्शनमध्ये या तीनच व्यक्तींची आपण नावे का पाहिली आहेत? तर मित्रांनो, हे तीनही व्यक्ती आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि यंदा एकूण 19 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये फक्त या 3 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी मनोहर जोशी यांना सार्वजनिक क्षेत्रात मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला असून पंकज उधास यांना सुद्धा हा पुरस्कार मरणोत्तरच देण्यात येत आहे, पण ते कला क्षेत्राशी संबंधित आहेत. आता या तीनही व्यक्तीविषयी आपल्याला काही एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा माहीत पाहिजेत, ते सुद्धा नोट करून घ्या. मनोहर जोशी यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. त्यांचं निधन हे मागच्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी झालं होतं. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999 पर्यंत कार्य केलं होतं. तसेच त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून 2002 ते 2004 पर्यंत कार्य केलं होतं आणि त्यांनी मुंबईचं महापौर म्हणून देखील कार्य केलेलं आहे. मित्रांनो, पंकज उधास यांचं निधन सुद्धा मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच झालं असून 1980 मध्ये त्यांनी आहट नावाच्या गझल अल्बमद्वारे गायनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती व त्यांना याआधी 2006 मध्ये भारत सरकारद्वारे पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हे जे शेखर कुलभूषण कपूर आहेत, हे एक चित्रपट निर्माता असून त्यांनी 2020 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. ही तीनही नाव महत्त्वाची आहेत आणि इतर जे 16 विजेते आहेत यामध्ये ए सूर्यप्रकाश, अनंत नाग, श्री बिबेक देब्रॉय, जतिन गोस्वामी, जोस चाकू पेरियापुरम, कैलासनाथ दीक्षित, नल्ली कुप्पुस्वामी चेट्टी, नंदामुरी बालकृष्णन, पी.आर. श्रीजेश, पंकज पटेल, राम बहादूर राय, साध्वी ऋतंभरा, यस अजित कुमार, कु शोभनाचंद्र कुमार, सुशील कुमार मोदी आणि विनोद धाम यांचा समावेश आहे. हे अमेरिका या देशाचे नागरिक आहेत. ठीक आहे, याचं स्क्रीनशॉट सुद्धा काढून घ्या. आणि आता पद्मश्री या पुरस्कारावर आधारित प्रश्न पहा. मित्रांनो, 2025चा पद्मश्री पुरस्कार एकूण 113 व्यक्तींना जाहीर झाला, तर यात किती महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच या 113 व्यक्तींमध्ये 11 महाराष्ट्रीयन व्यक्तींचा समावेश आहे. आणि यात विशेष सांगायचं म्हणजे यंदा अशोक सराफ यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मागच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर यंदाच्या वर्षी त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळत आहे. या 11 महाराष्ट्रीयन व्यक्तींची नावे सुद्धा पाहून घ्या. यात अच्युत पल्लव, अरुंधती भट्टाचार्य, अशोक सराफ, अश्विनी भिडे देशपांडे, चेतराम देवचंद्र पवार, जसपिंदर नरुला, आरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली, राजेंद्र मुजुमदार, सुभाष शर्मा, वासुदेव कामत आणि डॉक्टर विलास डांगरे यांचा समावेश आहे. आणि सध्या एक्झाममध्ये पद्म पुरस्काराच्या ज्या घटकावर प्रश्न विचारण्यात येत आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहून घेऊया. तर पहा, यंदा किती महिलांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे? तर यंदा 23 महिलांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यात किती परदेशी व्यक्तींचा समावेश आहे? तर यात 10 परदेशी व्यक्तींचा समावेश असून 13 व्यक्तींना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. आणि यासहच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की यंदा एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर झाले असून यात 7 पद्मविभूषण पुरस्कार, 19 पद्मभूषण तर 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे जॅनिक सिन्नर यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव यांना हरवलेलं आहे व यासह जॅनिक सिन्नर यांचे सलग दुसरं विजेतेपद आहे. त्यांनी 2024 मध्ये सुद्धा ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं व पुन्हा एकदा 2025 मध्ये त्यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. बरं, जॅनिक सिन्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत असं जर विचारलं तर ते इटली या देशाचे खेळाडू आहेत. बरं, यंदाच्या या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर याचं विजेतेपद अमेरिकेच्या खेळाडू मॅडसिन कीज यांनी पटकावलं आहे. आणि त्यांनी अंतिम सामन्यात कोणाला हरवलं? तर आर्यना सबालेन्का यांना हरवून त्यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारलं आहे? तर सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक कोठे पार पडली?
तर आता ह्याची सायबर सुरक्षा सहकार्यावरील बिमस्टेक तज्ज्ञ गटाची जी बैठक होती ती आपल्या नवी दिल्लीत पार पडलेली आहे. याआधी 2022 मध्ये याची पहिली बैठक सुद्धा नवी दिल्ली येथेच आयोजित करण्यात आली होती व आता दुसरी बैठक सुद्धा नवी दिल्लीमध्येच पार पडली आहे. बरं, बिमस्टेकचा फुल फॉर्म काय आहे? तर बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन असे याचं पूर्ण स्वरूप असून या संघटनेची स्थापना बँकॉक घोषणापत्राद्वारे 6 जून 1997 मध्ये करण्यात आली होती. आणि मित्रांनो, सुरुवातीला ही संघटना बिस्ट एक या नावाने ओळखली जात असे. त्यावेळेस यात बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड हे एवढेच देश सामील होते. 1997 मध्ये यात म्यानमार सामील झाला. त्यानंतर 2004 मध्ये नेपाळ व भूतान हे देश यामध्ये सामील झाले आणि त्यावेळेस याचं नाव बिमस्टेक असं करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. तर आता लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त हे दिनेश वाघमारे बनले आहेत. त्यांच्या आधी UPS मदान हे या पदावर कार्यरत होते, पण ते सप्टेंबर महिन्यात निवृत्त झाले होते आणि तेव्हापासून हे पद रिक्तच होतं. आणि आता शेवटी नागपूरच्या दिनेश वाघमारे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. ते या पदावर किती वर्षासाठी राहतील? तर ते या पदावर पुढील 5 वर्षासाठी राहतील. दिनेश वाघमारे यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी याआधी नवी मुंबई व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा सामाजिक न्याय विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त व विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्य केलेलं आहे. बरं, राज्य निवडणूक आयुक्ताची जबाबदारी काय असते? तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणं आणि त्या निवडणुका घेणं याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयुक्तांकडे असते. आता हा प्रश्न पहा, भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये कोणत्या देशाच्या लष्करी तुकडी आणि बँडने प्रथमच भाग घेतला? तर मित्रांनो, भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमध्ये इंडोनेशिया या देशाच्या लष्करी तुकडी आणि बँडने प्रथमच भाग घेतलेला आहे. यासच या प्रजासत्ताक दिनाविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. यात पहिल्यांदाच तिन्ही सैन्यांची संयुक्त झाकी काढण्यात आली होती व या झाकीचा विषय काय होता? तर मजबूत आणि सुरक्षित भारत असा या झाकीचा विषय होता. आणि मित्रांनो, लढाऊ पथकाचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन डिम्पल सिंग भाटी यांनी चालत्या मोटरसायकलवरून 12 फूट उंच शिडी चढून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी दिली आणि त्यानंतर त्या अशा करणाऱ्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यासह हे सुद्धा लक्षात ठेवा, यंदा 76वा प्रजासत्ताक दिन आयोजित करण्यात आला असून राज्यघटना लागू होऊन यंदा 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याने राज्यातील 17 धार्मिक शहरांमध्ये दारू विक्रीवर बंदी घातली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर नुकतेच आता मध्य प्रदेश या राज्याने राज्यातील 17 धार्मिक शहरांमध्ये दारू विक्रीवर बंदी घातली आहे. मित्रांनो, महत्त्वाचा वन लाइनर प्रश्न आहे. असे प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात. तर लक्षात ठेवा, मध्य प्रदेश या राज्याने राज्यातील 17 धार्मिक शहरांमध्ये दारू विक्रीवर बंदी घातली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय मतदार दिवस आहे हा दरवर्षी 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस 25 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 25 जानेवारी 1950 मध्ये भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी हा दिवस 2011 पासून 25 जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिवसाची थीम सुद्धा नोट करून घ्या. नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर अशी यावेळेची या दिवसाची थीम आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा जो प्रश्न होता तो आपण पाहून घेऊया. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली? तर ही जी योजना आहे ही छत्तीसगड या राज्यानं सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी 10,000 रुपये देण्यात येणार आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, अलीकडेच कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमचे अनावरण केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.